आतापर्यंत त्यासनं कार्य तुमले माहितीच होय की कशा प्रकारे सामाजिक कार्य करतच त्या आणि लोकेशनी सेवा करतस आणि जो सेवा करानंतर त्यासले काय आशीर्वाद भेटस ते बी तुम्ही माहिती आहे. ते तुमले काय वाटस? अशी सेवा कर बरं आहे रे ना बोलू का? आमना दादा अशी सेवा करस सर्वासले असं माई मिसळीसन राहानं सर्वासले करानं दरीसन चालानं सर्वासले काय ऐकर नाही कोठे काय शब्द वापर नाही तो बी वापराना आणि असा रत्न नाही ते असा रत्न कोणले सापडावणी असा सापडी जायची. मोको का ढूंढेरे बंदे मैना मंदिर में ना कैलास में ना काबा में मैं तो तेरे पास में. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. आपला आयरन मन आहे जोगी राय ना ते देत राहो नाही राही ना ते होत राहो माणूस. आपलं सौभाग्य आहे की आपण पुन्हा सारखा शर्मा म्हणून आणि मुंगी बनीनच राहणार आपले बाकी काही शिंगडा फुटणार म्हणजे त्रासवाडी जास मनुष्य नाव प्रवास आहे आपलं बाग काय खानदेशी माणूस कुठलाच क्षेत्र मागे नाहीये. कुठलंही क्षेत्र असू द्या तुम्ही त्यामुळे आपला खानदेशी माणूस पुढे जायचे. तर अशाच व्यक्तींसाठी असे जे नामवंत व्यक्ती ज्यांनी व्यवसाय क्षेत्र असू द्या का राजकीय का सामाजिक क्षेत्र अशा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असेल आणि आपल्या खानदेशी बांधवांसाठी जे आदर्श व्यक्तिमत्व असतील अशा व्यक्तिमत्वांची आपण एक मुलाखत घेणार आहे आपल्या चॅनलवरती. अशी सिरीज घेऊन येतोय. आपलं चॅनल खानदेशी आरपी ब्लॉग या नावातच खानदेशी आहे म्हणून अशा खानदेशी लोकांचा गुणगौरव आपण केला पाहिजे आणि हा गुणगौरव सगळ्यांसमोर आणला पाहिजे जेणेकरून जे काही खानदेशी माणसं आहेत जे अशा क्षेत्रामध्ये प्रगती करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच एक प्रेरणादायी आणि आशेचा किरण असणार आहे. जय खानदेश मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक फ्रेश व्हिडिओमध्ये आपलं चॅनल खानदेशी आरपी ब्लॉग मध्ये. सो आज आपण चाकण या परिसरात जाणार आहे आणि तिथल्या एक अवलिया माणूस ध्येयवेडा माणूस ज्याने सामाजिक कार्यामध्ये आणि राजकीय कार्यामध्ये अशी उत्तुंग अशी शिखरं गाठलेली आहेत. खानदेशी सुपुत्र खानदेशचे रत्न श्री किशोर आयरे साहेब, गाव वर्षी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे हे त्यांचं मूळ गाव असून या छोट्याशा खेडेगावातनं हा माणूस आलेला आहे आणि आता या क्षेत्रामध्ये अशी प्रगती करतोय. अशा माणसाला भेटण्यासाठी आपण आज चाललेलो आहोत आणि त्याची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत. ही यशोगाथा काय आहे नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. किशोर भाऊ तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती. धन्यवाद दादा, धन्यवाद. काय सांगशात आज खरा अर्थाले जो आपला जो चॅनल आहे अहो चॅनलनं मी म्हणता येईल स्वागत करस कारण आई सप्तशृंगी माता अहो चॅनलले एवढं प्रसिद्ध करत आई कानबाई माता एवढी प्रसिद्ध करत की त्यांना माध्यमता येईल आपला प्रत्येक खानदेशी बांधवमा एक ऊर्जा, एक प्रेरणा आणि एक माणूस म्हणेन जगानी कला अशी उत्सर्जित हो यान वास्ते मी म्हणता येईल किशोर भाऊ आयरे, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कामगार मोर्चा, त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष अखिल खानदेश फाउंडेशन, त्याचबरोबर चेअरमन सिद्धी होम हाऊसिंग सोसायटी, त्याचबरोबर विविध असा संस्था येतच क्या ते जर जास्ती बोलसू वाढवसू ते बडी आपली लिस्ट वाढी जाईल म्हणून बठा संस्था सर ज्या ज्या म्हणा काही कार्यक्षेत्रामा शेतात त्यासना बटासना माध्यमता येईल त्यांना मदत फाउंडेशन होणं त्यांना सेवा भाया बंजारा संस्था होणी त्यांना बरोबर आमनं कानबाई माता उत्सव समिती होणी त्यांना बरोबर आमनं अखिल गौरव समाज महासंघ होणा अशा प्रत्येक यानाकडे मी तुमले मनापूर्वक शुभेच्छा दिराणू दादा. धन्यवाद आयरे साहेब. आणि महत्वानं म्हणजे आयरे साहेब तुमचं गाव कुठलं शे तुमचं गाव ना जिल्हा तालुका काय आमले जरा परिचय करा द्या ना. हा ते तुम्ही मला गाव विचार मना जन्म जो व्हायले तो शिंदखेडा तालुका धुळे जिल्हा मा वर्षी म्हणून गाव आहे. एकदम असं आमनं जास्त डेव्हलप नाही होतं गाव, छोटस गाव आहे. त्यांना म्हणता येईल मना प्रवास सुरू आहे ना 10वी पर्यंत शिक्षण तडे कर त्यानंतर मना साधारणतः ITI धुळाले होय ना आणि ITI धुळालो नंतर तटे ही अत्यंत नाजूक परिस्थितीना प्रवास होता म्हणा. नंतर मी अप्रेंटिसशिप आहे मुंबईला करी आणि नंतर पुन्हा माझा जॉब लिहून तू अत्यंत अवघड परिस्थितीना दिवस होत्या जेणेकरीशीन त्या दिवसच नाही जर आठवण ते हृदय भरीशी नाही असा त्या दिवस होतात.
आणि आपला आटे काही नातेवाईक नाही, काही नाही, काही नाही. पण जाणीव होती की गावकडताना आपण बोलता चटका कायशी नेलेत आटे कातडा निघतील तरी आटेच थांबा अशी जाणीव होती. मनीषी एवढा शब्दच मग बड काही लागस. नाही मग आठी यावानंतर म्हणजे असं तुम्ही चाकण शहर का पण निवडा भाऊ की आपले रावाले चाकण शहर योग्य आहे असं? नाही नाही नाही, मी चाकण म्हणतो बरं का. मी पिंपरी चिंचवड मध्ये होतो. मोरे वस्तीचे क्लेव म्हणा रावाना ठिकाणा होता. मना मत प्रमाणे ते की खरं चाकण शहरले तुमची गरज होती म्हणून खास तुम्ही आठी गुन्हा. हा म्हणजे कसं आहे ते ठेविले तशी आनंदीची राहावी आणि चित्ते असू द्यावे समाधानी. आणि जे जे इच्छी प्राणी ते ते पूर्वी चक्रपाणी. म्हणजे इतकी सुंदर भूमी आहे. खरं सांगास आपला सारखा असं सौभाग्यच आहे की आपण आज पुण्यभूमी माहितच. जॉब करता करता सामाजिक कार्य असो का राजकीय कार्य असो अहो छंद कशा लागला म्हणजे तुम्हाला डोकामा कसं काय होणं ते नेमका? धन्यवाद पाटील दादा, तुम्ही जो मला विचारा ना की अहो छंद कस काय लागणार. अहो एक जो प्रवास आहे दुसरं माले मनी सौभाग्यवती पल्लवी हिनं खूप मोठा पाठबळ भेटणं म्हणजे मला प्रवास मग तिनं खूप सिंहाना वाट आहे. आई वडीलच ना आशीर्वाद आहेत आणि गुरुनी विशेष कृपा आहे. मी संत निरंकारी मंडळना व्हॉलेंटियर आहे म्हणजे मी त्याना एक सदस्य आहे. ते संत निरंकारी मंडळना मी सदस्य असल्या कारणाने आमना सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराज आता विद्यमान सद्गुरू सविंदरजी माताजी ते यसना सत्संग जावानंतर गुरुसना सत्संग ते नेहमी शिकाडतच की जन्म पुन्हा नाहीये. माणूसने काम पडायला पाहिजे. मोको का धुंडेरे बंदे मैं ना मंदिर में ना कैलास में ना काबा में मैं तो तेरे पास में. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. कुठल्याही यशस्वी पुरुषा माग एका स्त्रीचा हात असतो तसंच आपल्या पल्लवी ताईंचा पण हात आहे हायरे साहेबांसोबत. ताई काय सांगणार तुम्ही दादांच्या कार्याबद्दल? तुम्हाला घरात पण अनुभव येत असतील नाही का? हो, घरात पण खूप अनुभव येतात. घरात पण खूप अनुभव येतात आणि त्यांचं समाजकार्य म्हणजे जसं आमचं लग्न झालं 2006ला तेव्हापासून तर चालूच आहे. तेव्हा जरा परिस्थिती आमची खूप नाजूक होती. मग घराकडे थोडं लक्ष, बाहेर कमी लक्ष. पण आता जसं जसं माणसाची प्रगती होत जाते ना तसं तसं अजून त्यांना एक ऊर्जा मिळते की आपण समाजासाठी काहीतरी करावं. कुणाचं असं थोडं दुःख जरी बघितलं ना तरी असं वाटतंय आपल्याकडे जे आहे ते त्यांना दिलं पाहिजे. त्यांच्या दुःखात थोडं तरी सहभागी झालं पाहिजे. असं म्हणजे आमचं दोघांचं आहे ते. ताई सॅल्यूट आहे तुमले खरंच की दादाच मागे तुम्ही असं खंबीरपणे उभा राहणार म्हणून दादा चांगलं कार्य करायला बाहेर पडतात. आणि दादांच्या पुरस्कार बद्दल जर माहिती करा म्हणे ते लिस्ट अपुरी पडी त्याला पुरवण्या लावण्या पडीत कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये दादांच्यानी उल्लेखनीय कामगिरी राजकीय असो सामाजिक असो कुठलंही असो कामगारांसाठी पण त्या पुरा रात्रंदिन उभा राहतच. कुठलीही काही अडचणी येऊ द्या त्यासाठी त्या तत्पर उभा राहतात. तुमले जीवनमानात सगळ्यात तुम्हाला उच्च पुरस्कार म्हणून अशा एखादा पुरस्कार बद्दल सांगा. मला खरंच आनंद वाटी मला उत्तम आणि पुरस्कार बद्दल विचार तुम्ही. दादा मी या पुरस्कारांना जर कधी विषय तुम्ही विचार शकते मला सांगायला अजिबात कमी वाटव नाही. त्या सन्मान चिन्ह किंवा प्रशिस्त पत्रानं असते सेवा न करता खरा पुरस्कार की त्यानं दुःख आपल्याकडे थाईल जर कधी छोटासा प्रयत्नांमुळे मदतमुळे कमी होईल तो खरा मोठा पुरस्कार तो मला जीवनना पुरस्कार मी समजस. पण त्यानंतर ह्या ज्या पुरस्कार या भेटत जातच. मला पहिला जो पुरस्कार भेटला होता मला साधारणतः मला पुरस्कार भेटला पहिला 2016 त्यानंतर 2018 भेटला कोरोना पुरस्कार. त्यानंतर 2017 अखिल समाज गुरु समाजना पुरस्कार भेटला. त्यानंतर मला भेटना आमना कवी संमेलनना पुरस्कार खानदेश रत्न मनीषीन पुरस्कार भेटना जो भोसरीमा अंकुशराव लांडगे सभागृहामा म्हणता. त्यानंतर आमले भेटना सेवाभाया बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानना म्हणजे बंजारा समाजना तो पुरस्कार भेटणार. त्यानंतर अशा विविध संस्था आहेत परत पक्षासना भेटणार. त्यानंतर मनीजी सोसायटी त्यांनी सुद्धा समाजभूषण दिला. आणि अतिविशेष पुरस्कार जर म्हणा अतिविशेष की केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब सामाजिक न्याय विभाग दिल्ली सरकार भारत सरकार यसने ज्या सौभाग्यवती आहेत माननीय सीमाताई आठवले यसना शुभ असते आणि त्यासना जोडीमा माजी मंत्री आदरणीय नामदार लक्ष्मणराव डोबळे यसनी कन्या सौभाग्यवती कोमलताई साळुंखे डोबळे या दोन्ही भगिनीसना असते जो आमल्या आत्ती ह्या वर्षी जो पुरस्कार भेटणार तो या तालुकाना स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यसना आठवणमा म्हणजे यसना नाव थाईन
स्वर्गीय कैलासवासी सुरेश भाऊ गोरे युवारत्न आदर्श समाज सुधारक पुरस्कार आम्हाला भेटणार. म्हणशील त्या दिनना जो क्षण होता, समोर 4-5 हजार भगिनी, 2-3 हजार बांधव चाकण नगरी, आणि इतका आनंद वाट राहिला की चांगलं काम करायला समाज दखललेस म्हणशील तो एक अति महत्वाना पुरस्कार भेटणार. मग अन्य ठिकाणी माले त्यांबरोबर आम्ही जो कानबाई माता उत्सव समितीना तो एक सन्मान भेटणार, चांगलं काम कर म्हणशील. त्यानंतर आम्हाला खानदेश मित्र परिवार करता येईन आमले चांगलं नेतृत्व म्हणशील एक सन्मानित करण्यात होणं. त्यानंतर सोसायटी आहे सिद्धिओम हाऊसिंग सोसायटी, या सोसायटीने मी चेअरमन पण आहे, प्रथम चेअरमन आणि अध्यक्ष. ते आम्ही शासनाचा जो कर आहे तो 100% भरा होता. म्हणजे आमनी सोसायटी आदर्श सोसायटी मा रूपांतर होय ना, जिल्हे प्रशासन नी पत्र दिलं की चांगलं उत्कृष्ट तो आमना जिंदगीना महत्वाना पुरस्कार शासनने दखल दिली. सोसायटीना जो काही पुरस्कार भेटणार तो म्हणा तो खूप महत्वाना ठरणार. आणि त्यानंतर आदरणीय विजन 2020 आदरणीय महिदादा क्लीन सिटी ग्रीन सिटी या उपक्रम आम्ही भाग लिहिता त्यांना मग सन्मानित कर. त्यानंतर आमले जर आध्यात्मिक क्षेत्रामा जर गायन हा मला एक छंद आहे, गायन वादन हार्मोनियम वगैरे वादस मी तटे मला एक ठिकाणी देऊ संस्थांना भंडारा डोंगर आमना कार्यक्रम होता तटे मी गायन करत तटे विठ्ठल रुक्मिणी माताने मूर्ती दिशीन सन्मानित करशील सन्मान दिला. अशा अनेक येतच. आणि प्रवास जर सांगायचं तर इतकी मोठी लिस्ट आमको शिल्लक येतच. बरोबर 2019 जो आम्ही मोठा महोत्सव भरा होता सचिन कोमावत आणि त्याबरोबर आम्ही शिरपूरनी जी आपली डोंगर हिरवागार ती टीम मृणालताई गायकवाड त्या नामातला जो एक आनंद होता अमाप असा जनसागर या भाग्यलक्ष्मी मंगल कलारी चाकण आम्ही गोळा करा होता. देखा काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी आमले अनुभव भेटत घ्यात त्यांना मात्र सुधारत गोत. आणि त्यानंतर 2023 ना कार्यक्रम कानबाई माता उत्सव समितीना कार्यक्रम सगळा बांधवसना माध्यम त्यानं आम्ही संयोजक मावर राहीशीन चांगल्या पद्धतीनं काम करत यानं समाज दखललेस आणि करत राहो. यांना मागला उद्देश असाच ठेवा होता की समाज एक व्हायला पाहिजे, प्रत्येक ना दुःख सुख मा आपण जायला पाहिजे अशा यांना मागला उद्देश होता पाटील दादा. आणि चाकण पुणे शहरमा जर कानबाई माताना कुठला कार्यक्रम आणा होई ते आपला भाऊशने आणले पहिला कार्यक्रम बर का. म्हणून कानबाई माताना पण खूप मोठा भक्त शेत असत्या. कानबाई माताना कार्यक्रम असू द्या का आपला खानदेशी कलाकार असू द्या त्यासले पुनामा आणाना पहिलं काम करेल होते भाऊसने करेल. आपला खानदेशी कलाकार मोठा होतीन ते आपण बी मोठा वसूत आणि आपली भाषा पण पुढे जाई आणि भाषा तर त्याबद्दल आपण त्याच नकारता जाणले होत की कार्यक्रम कसा करा. त्या नक्कीच दादा मला सांगायला आवडी म्हणा जे क्षेत्र आहे आमना वडील जुना तमाश कलावंत होतात. कलाकार असना कुटुंबामा जन्माला येणं म्हणजे सौभाग्यान लक्षण. ते कलावंतनी जाणीव असल्या कारणाने त्या काळमा रसूलबाई पिंजारी वगैरे खूप म्हणजे ते स्वर्गीय वडील मना वडील स्वर्गाला घ्यात त्या काळमा आमना मोठा वडील बर का त्या काळमा आहे ना कलावंतसनी जी काही ख्याती होती ती प्रचंड मोठी होती ना आता त्यापेक्षा जास्ती होईल. परंतु आता सोशल मीडिया लागणार मग म्हणशील आठे जी आहे राणी आपली भाषा आहे मातृभाषा तिना प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. आमना बांधव कुठेतरी एक राहायला पाहिजे. यांना माध्यम त्यांनी कनेक्शन एकमेकनं जास्त स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. कारण 7 समुद्रा पार आमने आयराणी जास होई ते पुन्हा आमने आयराणी ना मोठा जम बसायला पाहिजे भावना आहे ना मा त्यांना बरोबर. मग सचिन दादा कुमात असतील त्यानंतर आमना मुलगा लागस जगदीश संदांशी अशा कलाकार असतील त्यांबरोबर अशा विविध कलाकार आहेत. शिरपूरने आपली टीम होई अशा कलावंतच माझ्या कॉल होणार की दादा आमले पुन्हा एंट्री करी द्या. ते मग मी बहाणा शोधू की कटिंग कार्यक्रम असले बोलावताय आहे सत्य वास्तविकता आहे त्या असले कधी बी विचारशात तिथं तुम्हाला यायच सांगतील की त्यानंतर मग अशोकदादा वनारशे वैनात हे या बड्या ज्या मंडळी आहेत इसले यस असते बाणा म्हणजे काय की कुठे कार्यक्रम लागी ना ते त्याचं प्रमोशन करा ना आणि त्या मोठा होतील ना ते आपला खानदेश मोठा होईल आपली भाषा मोठी होईल. कारण एक कलावंतानं गुण कलावंतानं जीन्स कलावंतानं रक्त असल्या कारणाने ती जाणीव होती. चाकण आणि पुणे सिटीमा अशा आपला खानदेशी भाऊ इसनी स्वतःना अस्तित्व निर्माण करणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण की म्हणतच नाही का बाहेर गावणार लोक आहे तसा आडे आपला सरकार लोक बाहेर गावणार लोक म्हणतं नाही त्या ज्या आडे प्रॉपर आहेत त्या गावाला म्हणतस ते गावाला लोक बाहेरच्या लोकेशले स्वतःना अस्तित्व निर्माण नाही करू देतस आणि खूप साऱ्या अडचणी येतस. तसंच आपला भाऊसनी एवढ्या अडचणीसवर मात करीसनी ती या पोझिशनवर त्या त्यासले त्यासना अनुभव विचारत की असं कार्य करत असताना त्यासले काय असं वाईट चांगला अनुभव काय होणार दादा ते पण सांगा. नाही मला बोलत आवडी या प्रश्नानं उत्तर द्यायला तुम्हाला दादा खरं सांगू का जर गुंतू ना म्हणजे आम्ही आहे ना 4 जण तुझ्या पुन्हा गाव करताय आणि 4 जण येवानंतर आहे ना
त्या फुगेवाडीले मी बॅगा सांभाळणार तू त्या 2 जणीतले पत्ता विचारायला धाड. ते पत्ता विचारायला झालं पायटे उतरलो होतो. तो पत्ता विचारायला घ्या सरपंचाना मुलगा होता आणि एक प्राध्यापकना मुलगा होता. ते मी बॅगा सांभाळणार तू फुगेवाडी नंतर सीएम आहे ना तडे. तो विचारायला गेला त्याला पहिले विचारता तशी 2 ठिली जातात. मग त्या दिन पहिला दिन असा होता झाला की झालं येस नाही आटे पत्ता विचारायला आटे पत्ता विचारा ना दणका भेटाय ना त्या रावाले कितला त्रास होईल. पण एक आमखो जोश होना की जर अस्तित्व निर्माण करणं म्हटलं किशोर भाऊ चिखल मारायची कमळ अस्तित्व निर्माण करत ते हा एक साल आमको एक ऊर्जा भेटली. मग ते बॅगाली शिर आम्ही पैगूत कसा तरी त्या 2-3 जण छान नाही बरं का. ते आज बी मला मित्र त्यातले याद यस ती घटली. एक जण पोलीस बनी गा एक जण मोठा कंपनीवर नामांकित कंपनी. पण मी थोडस कासदरी राहिलो आणि यांना माता खर तर प्रवास खूप आहे ना. मी सायकलवर प्रवास करा मनाकडे आधी काहीच नव्हतं म्हणजे मला परिस्थिती मी मागाशी बोललोच. परंतु चांगला विचार चांगला लोक चांगलं रोजनं 16 तास चांगलं काम करा आणि जिद्द टाटा मोटर्स सारख्या कंपनी नंतर विवाहबद्ध व्हावं नंतर समाजमय यावा नंतर आपण काय काय कसं कसं वागायला पाहिजे ह्याने या गोष्टीची जाणीव उणीव आपली बरी काढणारी सौभाग्यवती भेटणी. आणि खरोखर या मनाबाठा प्रवासमा मी मगाशी बोललो आताही पुन्हा बोलायला मला आवडी. आई वडील असणार शुभ आशीर्वाद त्याचबरोबर सौभाग्यवतीनं खूप मोठं पाठबळ. कारण काय आज ना जमाना माणूस मोबाईल जरी दुसरा कोणा फोन होणार तरी घरमा भांडणे लागतातच. पण या मोबाईल मा 7,000 नंबर एक बी नंबरनी चौकशी मना करता न करणारी म्हणे अशी अर्धांगिनी की बा फक्त एक समाज ना काम कसं चांगलं होईल समाज आणि गुणगान करताना दिकच ना त्यांना रिपोर्ट दिकतच ना म्हणशील रात फाटले सगळ्या गोष्टीसनं संघर्ष करशील ड्युटी कंपनीने करशील समाजला जावाना या बड्या गोष्टी स्ट्रगल होत्यात. पण मला थोडस फील होय झालं की आपण जे काम करणं फरकानं आहेच कधी आपलं काहीतरी कोणता बी क्षेत्रामध्ये वाढत. मग मी हॉटेलिंग आणि केटरिंग लाईन मग काम करायला सुरुवात करी. ते मन स्वतःनं पहिले पायवर उभा कसा असो यांना मग फिशलँड हॉटेल नावना जो काही प्रोजेक्ट आहे बिगोन मच्छी ना मी बडातले आव्हान बी करस चाकणले म्हणून खूप सुंदर असं हॉटेल आहे जे हॉटेलवर जाणार त्या हॉटेलना माध्यम त्यांना आपण सुरुवात करी. आणि त्यांना मग आमनं कामगार वगैरे जो प्रकार आहे तो कमी आणि मूळ म्हणजे म्हणे अर्धांगिनी त्यांना कुठनं काम कर म्हणशील तो आज हॉटेलना व्यवसाय एस्टॅब्लिश होई गया मला संपूर्ण परिवार आहे एस्टॅब्लिश आहे. आणि एवढा खर्च प्रवास माता येईल मग मला 1-2 एंटरप्राइजेस त्यांना माता येईल मला थोडस रिलॅक्स भेटणं आणि मग आज म्हणा तो प्रवास कुठेतरी आहे ना फलदायी ठरणं अशी म्हणे ती खडतर प्रवासनी व्याख्या आहे बाकी काही नाही. खरंच आहे दादा कारण की कुठलाही फायनान्शियल सपोर्ट राहिना तर माणूस अशा कार्य करायला पुढे जाऊ शकत नाही का. तर तुम्हाला चांगलं आहे की तुम्ही एक बिझनेसमॅन म्हणून उभरी राहणार. तुम्हाला एक हॉटेल पण शे दादांच्याच हॉटेल आहे हॉटेल फिशलँड म्हणून आपण हॉटेलवर व्हिजिट करणार शेत आणि कुठल्या प्रकारना मेनू शेत काय काय लोकेशन काय सगळं आपण जाणणार शेत. ते दादा त्याने खूप छान प्रकारे माहिती सांगी. आणि अजून एक दादा मला विचारानं शे बरं का मी कवचनं विचारू करा नो की तुम्हाला एनर्जी ना राज काय की असं कुठलंही कार्य असो तुम्ही एकदम असं एनर्जेटिक राहतात काय त्यांना मागे राज काय नेमकं. धन्यवाद पाटील साहेब तुम्हाला इथला भारी प्रश्न होणार. पण यानावरती मन राज असं आहे की मंत्रमूलम गुरुर वाक्यम पूजामूलम गुरुर पदम मंत्रमूलम गुरुर वाक्यम पूजामूलम गुरुर पदम आणि मोक्षमूलम गुरुर कृपा. जर विशेष कृपा गुरुची असेल तर या जगातल्या कुठल्याही शक्ती आपल्याला अडवू शकत नाही. म्हणून एनर्जी राहावा काम जो विशेष आहे तो एनर्जेटिक जर आपण समाजने काम करायला सुरुवात करतस ते रिकामा डोकाला ताण वाढतच नाही रिकामा विचार येतच नाही. आणि मग आपले ती एनर्जी आमको डेव्हलप होस की तो पिंड जो म्हणतोस ना आपण छंद गंध सुगंध ह्या गोष्टीच ना त्याला ना नक्की प्रकर्षण आपले आनंद वाटस ते काम करताना मनुष्य एनर्जी एवढी वाढस की त्यांना मग भगवंत दिखायला लागतात. व दादासना सगळा परिचय आपण माहिती करली दादासनं कार्य वगैरे दादासनं कार्य खूप महान आहे या परिसरमा. तसं दादासनं कार्य असंच पुढे चालत राहू अशी दादा त्यासले आपल्या चॅनलतर्फे शुभेच्छा देतस आपण. आणि जाता जाता एक गोष्ट सांगितल्या दादा आपल्या व्ह्युअर्सले आणि दर्शक असले की काहीतरी तुम्हाला मार्फत काहीतरी मोटिवेशनल त्यासले सांगितल्या तुम्ही एकदा दे का तुम्ही बडाच नाव असते जो संदेश विचारा संदेश न गुढ एवढंच राहील की पुन्हा हे मिळणार नाही जीवन पुन्हा हे मिळणार नाही जीवन. अरे माणसा तू माणूस बन माणसा तू माणूस बन का की भले तू मोठा धनवान बनला अरे ज्ञानी पंडित विद्वान बनला जर का
नाही तुझ्यातील माणूस पण, अरे माणसा तू माणूस बन. म्हणशील अहो जन्म 184 योनीमधून आलेला आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा कोठे लागे वारा मानवाचा. मानवाचा वारा तेव्हा लागलेला आहे, म्हणून जन्म पुन्हा नाहीये. जर आपल्याला या जन्मामध्ये सूत दारा लक्ष्मी पापी के बी होय. संत तुलसीदास म्हणताय की सूत दारा लक्ष्मी, सूत म्हणजे मुलं, दारा म्हणजे पत्नी, आहे का नाही. सूत दारा लक्ष्मी, आणि लक्ष्मी म्हणजे पैसा, धन दौलत, आडका गाडी बंगला सगळं काही. पापी के बी होय, काय होय, पापी माणूस राही बोने, असं एकदम स्पष्ट सांगितलं कोणी संत तुलसीदास नाही बरं का. पण पुढे जाशील सांगतेच नाही बरं का. संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ होतोय. आणि ह्या गोष्टी भेटणं कठीण आहे. संत भेटणं, हरिकथा म्हणजे ज्याची चांगली चर्चा चालणार नाही त्याला हरिकथा म्हणतात. संत समागम हरिकथा, आणि समागम म्हणजे काय, जिथं समविचारी लोकांचं आगमन होतं. समा आगमन या शब्दांना मी फोड केली देस. सम आगमन, समागम हिंदी शब्द आहे, पण समविचारी लोकांचं ज्या ठिकाणी आगमन होतं त्याला समागम म्हणतात. संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभोदय. मग त्या लोकांच्या संगतीत गेल्याच्या नंतर जन्माचं गुढ कळतं. म्हणून मला नक्कीच मला सांगायला आवडी की जर कधी काही बोध आपली एवढाच शेवटला शीर्षक म्हणजे ठेवणावे की जन्म पुन्हा नाही, चांगलं काम करा, चांगला यश भेटी, पुन्हा हे मिळणार नाही जीवनारे माणसा तू माणूस बन. धन्यवाद दादा. आहिरे साहेबांना खूप अभिनंदन आहे आणि धन्यवाद देतस की त्यांनी आपल्या चॅनलवर मुलाखत दिली आणि आपल्या चॅनल मार्फत हा व्हिडिओ भरपूर लोकेपर्यंत जाईल आणि त्यासले पण या व्हिडिओ मार्फत मोटिवेशन भेटे की दादा त्यासनं कार्य कितलं महान आहे आणि असे कार्य करत असताना काय काय अडचणी येतेस त्यावर कशी मात करायला पाहिजे आणि कार्य करत असताना परिवारनी बी साथ महत्वानी पाहिजे. महत्वानं म्हणजे तुम्ही कार्य करत असताना तुम्ही तुमच्या परिवारला बी विसरलात नाही. त्यासनं बी तुम्हाला म्हणजे जे आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्ती आहेत त्यासमुळे तुम्ही आता या जागावर आहेत त्यासनं सगळ्यासनं तुमले जाणीवशे ही खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. कारण की माणूस जो मोठा वय ज्या लोकेश पाहिजे आपण मोठा वयले त्यासले विसरी जास, पण दादा त्यासनं तसं नाही. त्यासले सगळ्यातले लिस्टनी त्या पुढे जाई राहणार. ते त्यासनं कार्य असंच पुढे चालत राहावं असं आपल्या चॅनलतर्फे त्यासले शुभेच्छा. आणि त्यासनं जो उद्योजक म्हणेन त्यासनी जी वाटचाल करेल हॉटेल व्यवसायमा अशी त्याची प्रगती होत राहो अशी मनाकडे येईन आणि मना चॅनलतर्फे शुभेच्छा देईल दादा. आणि धन्यवाद तुम्ही आमले वेळ दिदा, मुलाखत लिहू दिली तुम्हाला जीवन परिचयनी पूर्ण, त्याबद्दल मी खूप मनापासून आभार आहे. धन्यवाद पाटील साहेब. सो असा आपला हा व्हिडिओ होता. सो व्हिडिओ तुम्हाला आवडणार होते नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला बी सबस्क्राईब कर द्या. असाच व्हिडिओ पुढे आपल्या चॅनलवर येत राहतील आणि सिरीज राही पूर्ण. ते दादा त्यासना पहिला आपण सुरुवात करेल त्यासना हा पहिला व्हिडिओ होता. अशा पुढे व्हिडिओ येत राहतील. आई जी मुलाखत आहे, आई जे घडवणारा ज्या व्यक्ती आहेत, मेन कॅरेक्टर आहेत त्या या शेतभर का माडी साहेब त्यासनामुळे आज आई मुलाखत व्हायले. दादासना टाइमलिसनी सगळ्या गोष्टीसनी अरेंजमेंट करेसनी त्यासनी खूप धडपड होती. ते आता नाईट शिफ्ट करेल पण तरी त्यासनी आपल्यासाठी वेळ दिला आणि यामा प्रेम आहे दादाच बद्दल पण मनाबद्दल पण की त्यासली आई मुलाखत लेणी होती आणि आपल्या चॅनलवर प्रसारित करणी होती. तो माडी साहेब खूप आभारी आहे तुम्हाला. मी काय सांगशात बोला. बोला कानबाई माता की जय, कने राजा की जय. भावनाबद्दल किरोज मन चालू होतं. 2-3 दिन जायना कॉन्टॅक्ट व्हायना म्हणतं काही बी हो बोलता आपला लांबा लेखा बाकी आहे. आणि भाऊले मी कालीनं चॅटिंग अशी करी आई काम करत असताना तुम्ही तब्येत आमले फार महत्वानी शे, झोप व्हायला पाहिजे आई बी महत्वानं शे. भावना कामे आता भरपूर वाढेलेत आणि आम्ही कमीत कमी 15 वर्ष पहिला असा संगीत पिंपरी चिंचवडमा आयराणी कार्यक्रम मुना म्हणजे भाऊ आणि मी वाटापाडी सन भाऊ एरिया तुम्ही समाया मी आहो समाया बट असले कॉन्टॅक्ट करी सन आम्ही अख्खा नाटक सुपर डुपर हिट करेल शेत. आई बात फार महत्वानी म्हणजे व्यावसायिक नाटक एक पात्री आहे तर पोते सगळ्यांना प्रवीण माडी सरना एकदम आम्ही व्यावसायिक नाटक पुन्हा मग ही सण सक्सेसफुल करीत दाखवला आणि असा भरपूर कार्यक्रमात ते होत राहणार आहेत. आणि कानबाई माता महोत्सव ना ते भारीच होय ना. तुम्ही धन्यवाद. एक गुणवंत ज्ञानवंत आणि कलावंत व्यक्तिमत्व म्हणजे अशोक दादा येतच आणि अशोक भाऊसना प्रवास आम्ही तसं शिव आहेत बरं काय त्याच नाव आहे
त्यासनं वय आणि आमनं वर्षी म्हणजे थोडस 2 पर लागणार अंतर आहे. आणि तुम्हाला पुढलं जर कधी हे करत ते तुम्हाला आणि आमनं एकच तालुका ना सगळं आपलं म्हणजे विशेष असं आहे. आपण बटा एक येतच आणि गुणवान व्यक्तिमत्व कलावंत व्यक्तिमत्व म्हणजे आमना अशोक दादा आहेत. एक नामांकित कंपनी मा अशोक दादा पाटील साहेब मला सांगायला आवडी खूप मोठा संघर्ष मत आणि त्यासनी आज त्या क्षेत्रामा घ्यात मनशीन आणि त्यासनी कालदीन पण एवढी तळमळ होती. दादा तुम्ही काही करा तुम्हाला वेळ म्हणलं नाही नाही चांगला कामले नक्की वेळ आहे आपल्याकडे ते मी साईडले गो आणि तरी बडी माहिती बी पुराई आणि आज तो योगी लागणार म्हणशीन मी अशोक दादा नाही मनपूर्वक मी आभार मानस. त्याचबरोबर तुम्हाला इथला अथक प्रश्न म्हणजे परिश्रम येतस की आज तुम्ही एवढं चांगला कंपनी असताना सुद्धा समाजने धडपड कर राहणार समाजले डेव्हलप करायला प्रयत्न कर राहणार म्हणशीन आऊ चॅनल जो आहे आपला आयराणी खानदेशी आरपी ब्लॉक ना जो आयराणी कार्यक्रम ना चॅनल आहे खानदेशी आरपी ब्लॉक आरपी ना अर्थ आर ना अर्थ म्हणजे रूपसंगम त्यांना मग रूप बी देतच तुम्ही आणि बडाला संगम गळायला येतच आणि त्या रूपसंगम ना परिवार म्हणजे आरपी रूपसंगम परिवार आयराणी त्यांना मग बडातले रूप देवाना प्रयत्न करतस आणि मग तो संगम गडाय आणतस असा चॅनल आहे. आणि तो जे काम करतस होती रवींद्र दादा पाटील करतस मनीषीन रवीजीना या प्रवासले अव चॅनलले मना करता येईल मना बटा परिवार करता येईल बटा बांधवस करता येईल मनपूर्वक शुभेच्छा बी देवाना वाले आज अवसर प्राप्त होईना मनी मन सौभाग्य भेटणं मनीषीन मना परिवार ना होते येईल आमना अशोक भावना होते येईल आणि आव चॅनल एवढा चाली की बटा खानदेशीच ना हृदयवर राज करी एवढी मी शुभेच्छा आणि आई जगदंबी चरणी प्रार्थना करस आई कानबाई माताला विनंती करस आई सप्तशृंगीला विनंती करस कुल स्वामीला विनंती करस. आता आपण चाकण शिक्रापूर या रस्त्यावर थांबेल शे तठेच आपलं किशोर भाऊनं हॉटेल फिशलँड नावनं हॉटेलचे स्पेशली बिगवन मच्छीसाठी हॉटेल आहे. समुद्रात मधल्या स्पेशल मच्छी त्या आणतं फ्रेश राहते एकदम बोलाईनं मटन सांगू द्या का बॉयलर गावरान चिकन सांगू द्या त्यांनी सगळी स्पेशालिटी या हॉटेलमाशी आता आपण हॉटेलमा एंट्री करत आहोत. एंट्री एरिया ते भाऊनं एक नंबर बनालेल शे म्हणजे असं वाटच नाही एकदम आपण कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमा एंट्री करा नव्हता ते बाहेरनं लॉन्स वगैरे आणि पार्किंगनी बी खूप छान व्यवस्था आहे. म्हणजे कितल्या बी मोठ्या गाड्या आणा तुम्ही आणि कितला बी मोठा मित्रपरिवार असले आणा त्यासनी एकदम चोख व्यवस्था आटे बस. आता आपण हॉटेलमा मजमा दाखिला आटे कानबाई माताना बोर्ड बी लावले त्यासनी आणि आतमा एंट्री करानंतर पहिले साक्षात आपलं शिवाजी महाराजासनं दर्शन वस आणि स्वतः काउंटरवर ताई बी थांबेल शेतीस स्वतः ताई थांबचंच. आणि आपण आता हॉटेलमध्ये शेत मित्रांनो आणि हॉटेलने खासियत म्हणजे आपल्या ज्या पल्लवीत आहेत त्या स्वतः आडे खूप म्हणून शेतात आणि असल जे घरगुती आपण टाईपने जेवण बनवतो तशा त्या जेवण बनवतस खानदेशी मसाला त्या मारतस पूर्ण खानदेशी टाईप मध्ये जेवण राहस त्यातले अनुभव विचारत ताई कसा अनुभव आहे तुम्हाला जवळ तुम्ही हॉटेल क्षेत्रामध्ये पदार्पण करत दादासले तुम्ही गंभीरपणे साथ देतस आणि महत्वानं म्हणजे तुम्ही खानदेशी पदार्थ बनाडीशी लोकांना खाऊ घालतात कसा अनुभव शेतात तुम्हाला? अनुभव तर खूप चांगला आहे. मला म्हणजे लहानपण पण खूप आवड होती स्वयंपाक वगैरे करानी घरमा स्वयंपाक म्हणजे करायला राहणं तर मनच नाव पुढे येईल स्वयंपाक करायला. आणि रिव्ह्यू जर म्हणात तर आपल्या हॉटेलले 4.8 रिव्ह्यू आहे. गुगलले वगैरे तुम्ही दखा की 4.8 रिव्ह्यू आहेत. आणि म्हणजे हॉटेलने एक थीम राहस आचारी बदल ना क्वालिटी बदलास मग ती थीम आपल्या ठेवणीच नाही होती की आचारी बदला ना मग क्वालिटी बदली मग हॉटेलनं नाव खराब होईल. तर आपलं खानदेशनं नाव आपलं जिथलं चांगलं करता येईल आपण तिथलं करायला प्रयत्न करतस म्हणून आचारी ही कन्सेप्टच आम्ही ठेवाने. हॉटेलमा सगळा मसाला वगैरे आपला खानदेशीच राहतस आणि पूर्ण म्हणजे खानदेशी पद्धत मध्ये जेवण आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतस. आणि एक खानदेशी जेवण काय हे आम्ही पुणेकर असले खूप त्यांना म्हणजे चव लाई देले आपल्या हॉटेलले म्हणजे आपला खानदेशीच नाही तर ह्या परिसर मध्ये जिथला बी ग्राहक आहेत त्या खूप खुश आहेत खानदेशी जेवण करीसन. धन्यवाद. थँक्यू ताई. खरंच मानणं पडे ताई तुम्ही एवढं सगळा परिवार असले सांभाळीसनी तुम्ही आडे हॉटेल व्यवसाय चालवतास आणि एवढं छान प्रकारे लोकेशले खाऊ घालतास सॅल्यूट आहे तुमले खरंच धन्यवाद. महत्वानं म्हणजे ज्या हॉटेल व्यवसायामध्ये जी प्रगती करणार त्यामध्ये अशी साथ भेटेल त्यासना लहान वडील शेतस आपला समोर आते आणि त्यासना आई पण शेतस त्यासना करताना आपण जाणले होत की त्यासना या व्यवसाय कशा प्रकारे ते हातले म्हणजे पुढाकारली राहणार काय सांगशात बाबा तुम्ही? आम्ही नाठे गाव सोडीशी यावानंतर
पोरेसे खूप चांगली प्रगती होईल हो. त्याचा हातले यश ना खूप चांगलं आहे. काय कुठल्याच गोष्टीचा काही वांधा नाही. आणि हातवर जीवन जगणं म्हणजे खरंच काहीतरी त्याला योग्य प्रधान म्हणतात. खूप चांगला योग होता आणि चांगलंच करा बा पोरेसे. काय खूप चांगलं आहे असं. ते आपण आजीले विचारत की आजीले कसं वाटत तुम्हाला मुलगा बद्दल तुम्हाला अभिमान शे का नाही की असा खान रत्न तुम्हाला जन्मले ना तुम्हाला परिवार मा की आतापर्यंत त्यासनं कार्य तुम्हाला माहितीच होय की कशा प्रकारे सामाजिक कार्य करतच त्या आणि लोकेशनी सेवा करतस आणि जो सेवा करानंतर त्यासले काय आशीर्वाद भेटस ते बी तुम्ही माहिती आहे. ते तुम्हाला काय वाटत? अशी सेवा कर बरं आहे रे ना बोलू का? आमना दादा अशी सेवा करस सर्वासले असं माई मिसळीसन राहानं सर्वासले करानं दरीसन चालानं सर्वासले काय ऐकर नाही कोठे काय शब्द वापरणार तो बी वापराना आणि असा रत्न आहे ते असा रत्न कोणले सापडावं असं सापडी जायचं. सर्वांना एवढं कुटुंबानं सर्वांना समाडीसनी वागणार आहे असं कोणले सापडणारा रत्न नाही शे. आईन त्यासले खूप अभिमान आहे मुलगा बद्दल आणि सांगताना त्यासना डोळामा अश्रू बी लागणार ते आनंदानं अश्रू आहेत आणि जी त्यासनी आता जी उंची गाठेले त्यांना बद्दल त्यासले खूप आनंद वैराना. सो आणि अशा परिवार भेटायला बी नशीब लागस आणि अशा परिवारनी जर साथ राहिली ते माणूस कितला बी मोठ्या उंची गाठस आणि त्याला कितला बी अडथळा होणार तरी त्या पार करायच्या. सर हॅट्स ऑफ आहे खरं आयरे साहेब तुम्हाला परिवार बद्दल आणि म्हणजे आमले बी खूप असं मोटिवेशन भेटणार नाही का. आणि ज्या व्हिडिओ आपला दखतीन लोके त्यासले बी खूप भारी वाटे की खूप छान परिवार आहे आणि असा परिवार आपला सुद्धा राहो अशी अपेक्षा सगळ्यातले वाटी.